नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. तर पंतप्रधान इंटर्नशिप योजनेला मुदतवाढ मिळाल्याची माहिती समोर येते. तर 31 मार्चपर्यंत ही मुदत वाढवली गेली आहे. पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास पॅकेज अंतर्गत पंतप्रधान इंटर्नशिप योजना म्हणजे PMIS केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केली होती. या योजनेला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. पुढील 5 वर्षात 63,000 कोटींच्या अंदाजित खर्चासह देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी 15,000 संधी आहेत. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय MCA अंतर्गत 5 वर्षात 1 कोटी तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक इंटर्नसाठी वार्षिक 66,000 रुपये देण्यात येणार आहे. दरमहा 5,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार असून कंपनी त्यांच्या CSR निधीतून 500 रुपये आणि केंद्र सरकार 4,500 रुपये देणार आहे. नियुक्तीच्या वेळी उमेदवारांना एक रकमी 6,000 रुपये अनुदान दिले जाईल. भारत सरकार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत या प्रशिक्षणार्थीसाठी विमा कवच देखील दिले जाणार आहे. ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसेल तर पूर्ण वेळ शिक्षण किंवा रोजगारात नसलेले बेरोजगार तरुणांसाठी ही संधी आहे. या योजनेसाठीची मुदत 12 मार्चला संपणार होती, पण आता ती 31 पर्यंत वाढवली असल्याची माहिती MCAच्या पश्चिम विभागीय सहाय्यक संचालक यांनी दिली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. कृपया चॅनलला सबस्क्राईब